गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील 67 कोटींच्या हॉटेलचं खरेदी प्रकरण गाजतंय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 10 कोटींचं हॉटेल 110 कोटींचं हॉटेल 67 कोटींमध्ये घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। त्यावर आता या हॉटेल लिलाव प्रक्रियेतनं बाहेर पडणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केलंय। विरोधकांनी या लिलावात सहभागी व्हावं असं आव्हान देखील शिरसाटांनी केलंय। तुम्हाला मी एक आव्हान देतो, 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा, 110चं आहे ना, 100ला भरा, 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। मोठ्या थाटात आम्ही विड्रॉ झालं म्हणत असेल, पण हे त्यांना मिळूच शकलं नसतं, कारण याच्यात अनेक ठिकाणी नियमाची तोड मोड, कायदे विधे सगळे गुंडाळून ठेवलेले टेंडर काढताना खास शिरसाटांसाठी। आणि त्याच्यामुळे हे तर होणार होतं, आज ते उद्या व्हायच्याऐवजी आज झालं एवढंच याच्यात म्हणता येईल। कंपनी रजिस्टर आहे का, हा माझा पहिला प्रश्न। रजिस्टर असेल तर 5 पार्टनर कोण आहे, दुसरा प्रश्न। 5 पार्टनर असतील तर तुम्ही सांगितलं 3-3 कोटी यांचं कॉन्ट्रीब्युशन 3-3, 4-4 कोटी करून नंतर बँका फायनान्स करतील असं तुम्ही म्हटले होते। मी 3-3, 4-4 कोटी ज्यांच्याकडे असे तुमचे 5 पार्टनर कोणते, हा माझा एक प्रश्न आहे। आणि 3-3, 4-4 कोटी तुमच्या 5 जणांकडे असेल म्हणजे 25 कोटी तुमच्याकडे असेल, तर तुम्ही 67 कोटीचं हॉटेल कसं घेणार?